नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. रायगड आमटेम तालुका पेण येथे देवाग्रुप फाउंडेशन आरोग्य विभाग, लायन्स हेल्थ फाउंडेशन चोंडी जिल्हा क्षयरोग केंद्र रायगड तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र आमटेड आणि अष्टविनायक हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात 112 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 16 रुग्णांना पुढील उपचारासाठी अष्टविनायक हॉस्पिटल नवी मुंबई येथे पाठवण्यात येणार आहे. शिबिरात बीपी, शुगर, एसीजी, फुफ्फुस तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषध वाटप करण्यात आले. अष्टविनायक हॉस्पिटल स्टाफ डॉक्टर अनिकेत मेस्त्री, डॉक्टर बालाजी जानराव, डॉक्टर विशाल पाटील, नर्सिंगमध्ये प्रार्थना म्हात्रे, दर्शना धुमाळ, करण पाटील, सहाय्यक अशोक उगलमुगले, तसेच सहकार्यामध्ये डॉक्टर संजय गांगुर्डे, श्री राम म्हात्रे, सर्व आशा सेविका, निलेश म्हात्रे, लायन्स हेल्थ फाउंडेशन, संग्राम जाधव, क्षकिरण तंत्रज्ञ, प्रमुख पाहुणे म्हणून अनिकेत प्रदीप मेश्री, श्री विनोद भगत, विश्वनाथ भगत, सुरेंद्र धुमाळ, श्री दिनेश पवार, तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये रमेश देवरुळकर, संपादक मुक्त पत्रकार न्यूज महाराष्ट्र राज्य, नितीन वाडेकर, रायगड जिल्हाध्यक्ष मुक्त पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, तसेच प्रदीप मेश्री, जिल्हा प्रतिनिधी रायगड मुक्त पत्रकार न्यूज महाराष्ट्र राज्य. गोरगरीब जनतेसाठी देवाग्रुप फाउंडेशन सदैव तत्पर राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, रायगड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.